शारदा ब्रह्मेची कुवारी हो रामा रामा रे राया रे हरे रामा रे बले रामा रे रामा ईश्वर रामा रे हरे रामा रे रामा धीरे धीरे हो रे धीरे धीरे शारदा ब्रह्मेची कुवारी हो रामा रामा रे राया रे ऐका नाशिक दादा जिल्ह्याला ऐका नाशिक दादा जिल्ह्याला ऐका निफाड तालुक्याला ऐका नावे एका बाजूला ऐका मधोबाच्या पवड्याला हरे रामा
बघा त्या नैतळ्याच्या ठिकाणी नैताळच्या ठिकाणी फक्त पेंडार करत राहत होते बर आणि हे नैतळ्याचे मतोबा महाराज आहा हे तर कोकणातले बाबा आहे कोकणातले बाबा आहे मतोबा महाराजांचे वास्तव्य आहा या मतोबा महाराजांचे वास्तव्य या नैतळे गावी कसं झालंय कसं झालं हे शांत चित्ताने ऐका आहा भयानक जंगल होते गावाला भयानक जंगल होते गावाला सत्वाची देवी सांगण्याला ओ वसई मंदिर एका बाजूला सत्वाची देवी सांगण्याला पार्वती सर्वांच्या नाव झाला राम पार्वती सर्वांच्या नाव झाला राम या नैतळ्याच्या ठिकाणी फार मोठे जंगल असताना जवळच हे लोणचाई माता मंदिर लोणचाई माता मंदिर सत्वाची देवी भरपूर लोकांना पावली महाराज बर 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 आणि ज्या जंगलामध्ये 9 तळे होते महाराज 9 तळे होते म्हणूनच त्या गावाला नैताळी नाव पडलं आहा आणि ज्या जंगलामध्ये घटना काय घडली काय घडली एक सर्प होता जंगलाला एक सर्प होता जंगलाला सर्पाच्या वर्णन सांगतो मला सर्पाच्या वर्णन सांगतो मला 20 फूट होता लांबी 20 फूट होता लांबी जाऊन बसत असे रस्त्याला सर्पाची लांबी काही साधी नव्हती बघा त्या सर्पाची लांबी 20 फूट होती 20 फूट होती 5 फुटांवरून तो सर्प माणसांना खेचीत होता महाराज आणि आता तो सर्प असणार बर मंडळी सांगतो ना तुम्हाला हो सर्पाने त्रास नाही दिला बघा त्या नैताळे गावाला बघा त्या नैताळे गावाला ओय बघता दाखल रामानंदने राम ओय बघता दाखल रामानंदने राम क्या बात है पण महाराज बघा त्या सर्पाने त्या नैतळ्या गावामध्ये जंगलामध्ये एक मोठा सर्प होता आणि तो सर्प कधी त्या लोणचाई मातेच्या मंदिरात जाऊन बसायचा तर कधी तिथे त्या रस्त्यावरती जाऊन बसायचा कधी जनावरांच्या गोठ्यामध्ये जाऊन बसायचा लहान मोठ्यांना त्या सर्पाची भीती वाटू लागली बघा अरे गावचे लोक विचार करू लागले
काय करावे काय नाही अशी चिंता करू लागले. काय मला कारण तो सर्प हा 5-6 फुटावरून माणसाला खेचीत होता बघा. आणि असा त्रास त्या सर्पाचा असताना बरे 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 मंडळी सांगतो ना तुम्हाला, मंडळी सांगतो ना तुम्हाला, सर्पाने त्रास नाही दिला, सर्पाने त्रास नाही दिला. बघा नाही तळे गावाला कुठून तरी एखादा भगत वैद्वानी आणला पाहिजे. बरं. आणि कुठून तरी एखादा भगत वैद्वानी आणून सर्पाचा बंदोबस्त केला पाहिजे महाराज. आणि असा विचार करीत असताना मंडळी सांगतो ना तुम्हाला, मंडळी सांगतो ना तुम्हाला, गावचा पाणी बोलू लागलेला, गावचा पाणी बोलू लागलेला. हो काहीतरी करा या वेळेला कुठेतरी जायला पाहिजे, कुठून तरी एखादा भगत वैद्वानी आणला पाहिजे. भगत वैद्वानी आणून या सर्पाचा बंदोबस्त केला पाहिजे महाराज. असा लोक विचार करीत असतात. बघा या गावच्या नैतळे गावच्या लोकांनी काय केलं ऐका पेट चालू केला, ऐका हर तुला भागाला डोंगर एका बाजूला, डोंगर एका बाजूला, ऐका त्या देव डोंगरा गावाला बघा त्या पेठ तालुक्याला आणि त्या हरसण भागामध्ये बारा पाडे होते महाराज, 12 पाडे होते. आणि तिथे जवळ डोंगर म्हणून गाव होत. त्या गावाला बाजार भरतो महाराज, बाजार भरतो. आणि त्या देव डोंगराला एक मंदिर होते डोंगराला, एक मंदिर होते डोंगराला. होते राम बाबा होते मंदिराला,
काशीराम बाबा हे काय सारे सूर्य भगत नव्हते महाराज. बाबाने थोडी तरी विभूती दिली तरी लोकांना गुण येत असे. नैताळ्याच्या लोक बोलाव तू ऐक मीराबाई. नैताळ्याच्या लोक बोलाव तू ऐक मीराबाई. आणि त्या बाबासमोर हात जोडून उभे राहिले आणि बोलू लागले. बाबा तुम्ही चलावे आमच्या गावाला, आमच्यावरती फार मोठं संकट आलेलं आहे. त्या बाबाची विनवणी कशी करू लागले बघा. कशी करू लागले.
भरपूर लोक आले बरं तर आपण जायला पाहिजे टायमाला. आहा म्हणून बाबाने काय केलं? काय केलं? बाबाने जिंकण्याची तयारी कशी केली बघा. कशी केली? पायामध्ये तोडा घातलेला, पायामध्ये तोडा घातलेला, पांढरपट्टी घातली अंगाला, पांढरपट्टी घातली अंगाला, पगडी घातली वडोट्याला, पायामध्ये तोडा घातला, हातामध्ये बारबंडी घातली. बरं आणि पांढरा शुभ्र घोडा त्या बाबाला बांधण्यासाठी होता बघा. बाबा नैताळाला निघाले. पण त्या ठिकाणी बरं 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 त्या ठिकाणी त्या 12 पाड्याचे लोक जमा झाले. अरे 12 पाड्याचे लोक जमा झाले आणि काय बोलू लागले? अरे बाबाला जरूर द्या. बरं 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 पण बाबाला लवकरात लवकर आणून घाला. मंडळी सांगतो ना तुम्हाला, बाबा निघाले नैताळ्याला. पाहुणे आले व नैताळ्याला, पाहुणे आले व नैताळ्याला. बघा बाबा त्या नैताळे गावामध्ये आले आणि नैताळेचे सारे लोक त्या बाबाला पाहण्यासाठी जमा झाले बघा. जमा झाले. आणि बाबा त्या लोणजाई मंदिराकडे निघाले. बघा बाबाला शाब्री विद्या प्राप्त होती आणि त्या गोरक्षनाथाने बाबाला दर्शन दिलेलं होतं बघा. बरं 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 बाबा झाले लोणजाई मंदिराला, बाबा झाले लोणजाई मंदिराला. बाबाने सरपट्यावा पाहिला, बाबाने सरपट्यावा पाहिला. शाब्री विद्या जपू लागेला, शाब्री विद्या जपू लागेला. मंत्राने सर्पबोध केला, मंत्राने सर्पबोध केला. ओ आनंद झाल्या गाव लोकाला रामानंद झाला. सर्पाचा बोध केला आणि त्या नैताळे गावची पिढा कायमचीच निघून गेली बघा. पुढे बापरे कर कैसा झाला हो झाला, पुढे बापरे कर कैसा झाला हो झाला. बाबाने मनात विचार केला, हो केला, बाबाने मनात विचार केला हो केला. ऐकना पुढे कर्मदा केला, केला ऐकना पुढे कर्मदा केला. आले बघा गावाला, म्हणून महाराज बघा बाबा त्या मंत्राने सर्पाचा बोध केल्यानंतर त्या नैताळे गावामध्ये लोकांना आनंद झाला बघा. आनंद झाला. आणि बाबा त्या नैताळे गावामध्ये आले आणि त्या नैताळेमध्ये त्या 9 ताळ्याच्या आंघोळ स्नानाला बाबा बसले. बरं 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 9 ताळ्याच्या आंघोळ
त्या ठिकाणीला रमलेले असताना बर आणि इकडे कोकण भागामध्ये लोक विचार करीत आहे आहा बरेच दिवस झाले हा आमच्या गावचे बाबा हा अजून का परत येईना म्हणून का परत येईना म्हणून त्या कोकण भागातील लोक विचार करीत असताना हा बघा बाबाला आणखी कळाले हा की कोकण भागातील लोक विचार करत आहेत आहा म्हणून त्या लोकांच्या स्वप्नामध्ये जाऊन बाबाने काय दिसतावा दाखवला काय दृष्टावा दाखवला समाधी लागली हो बाबाला समाधी लागली हो बाबाला काय गजा नाही टाळे गावाला काय गजा नाही टाळे गावाला काय गजा मुली हाती गाठीला राम आनंद झाले कशी झाली चिमणी चिवचिव करी वेळेला जैना पडे ना भाजी बाबा वाजून जेव्हा व्याकुळला बाबा वाजून जीव कसावी झाला काय जीव त्या लोकांना चैत पडे ना महाराज बरं बरं म्हणून त्या कोकण भागातील लोकांनी आणि नैसळ्याच्या लोकांनी एकात्रित येऊन काय केलं हरिका पोशी पौर्णिमेला यात्रा भरली नाही यात्रा भरली नाही टाळ्याला गड्या पाण्याना विचारे केला कोकण भागाने विचारे केला सर्वात चांगली व यात्रेला राम आनंद सर्वात चांगली व यात्रेला राम आनंद म्हणून महाराज बघा कोकण भागातील आणि नैसळ्याच्या लोकांनी एकत्रित येऊन काय केलं काय केलं या पौषी पौर्णिमेला त्या नैसळे गावामध्ये मोठी यात्रा भरवली बर आणि कोकण भागातून खानदेश भागातून खेड्या पाड्यातून लोक गाड्यामध्ये धरून त्या नैसळ्याच्या मतोबाला येऊ लागली बघा बर 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 मंडळी सांगतो ना तुम्हाला
आणि कोणी या मतो महाराजांना नवस करतो की मतोबा महाराज तुम्ही जर माझ्या नवसाला पावलाय तर मी तुम्हाला बोकड्या मारणार. मग लोक मतोबा त्यांच्या नवसाला पावला लोक आपला बोकड्या घेऊन तिथे जवळच त्या दरीमध्ये बोकड्या मारायचे. म्हणून तिथे जवळच हे बोकडं गाव बसतं. आणि महाराज चैत्राच्या मतोबाच्या पहिल्या दिवशी या जळुके गावचा रथ येत असतो बघा. आणि त्या गावाच्या घराण्याला मान त्या रथाचा पवनाला निम्या भागाला जे बाबा सांगत पुढल्या वर्षाला जागण्या खाद्या शुभा कार्या मंडळी ठेवा तुम्ही ध्यानाला मल्हारी मामा दराडे यांनी 100 रुपयाचा सवाल केलाय आणि सामना केलाय ते कल्पनाबाईला. पुढे बसेल कल्पनाबाई म्हणून महाराज या कल्पनाबाईला म्हणा आमच्या 100 रुपयाला 200 रुपये सोडावे. कल्पनाबाईला काय सांगितलं हाय का त्यांच्या पैसे 200 रुपये बाईला म्हणा खिशात हात लगेच त्यांचं गाणं वय कळशी डान्स पण
एवढं सांगतो कळके डान्स बनवले म्हणून महाराज हा 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 अरे कल्पना व्हायला म्हणा घाल खिशात हात ए अरे पिशी पिशी बाबाची चालू म्हणून महाराज हा 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 बोली तिकडे काय पाहिजे तिकडं हा बोली तिकडे काय पाहिजे अरे बापरे मला रे भावाला मला आवर काय कमी सांगता का मला अगं कमी 100 ला 200 गे घे घे कालच बोकडे विकेल ते घे गंगाराची भानू काम सांगे साकरा लागे गंगाराची भानू काम सांगे साकरा लागे गंगाराची भानू काम सांगे साकरा लागे होरी बाबडीचा मनाला कोकरा लागे होरी बाबडीचा मनाला कोकरा लागे होरी बाबडीचा मनाला कोकरा लागे तुम्हाला ऐकून घ्यावं लागेल मग नंतर आपण महाराज कल्पनाबाई जवळ पैसे नाही रे फक्त राजा म्हणून त्या मल्हारी मामाचं सांगत कसं त्या कल्पनाबाईला मळ्याच्या मळ्यात लावली नागली आमची लाडाची कल्पनाबाई घसई भात खाऊन फुगली 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 फुगल्यानंतर काय झालं तो भात कापता होता का काय मग कल्पनाबाईने काय आत्मास करायचं तिने काहीच आत्मास केला नाही भात खाल्ला आणि भात खाऊन फुगल्यानंतर रात्री 12 वाजेचा टाइम झाला कल्पनाबाई मोठ्यानं गागली 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 पोटनिस्त आटून आलं बेबीला फुकाला बाहेर जावा डब्याला काय करावं बघत चालू ते पैसे तुम्ही अर्धवट तुमचे ते पैसे परत घेऊन जा वाटलं म्हणून महाराज कल्पनाबाई रात्री 12 वाजता मोठ्यानं गागून उठली आणि बाहेर डब्याला जावं तर थोडं पेटायचं तिला लय बेव वाटायचं काय करावं बाईची आळ्या पळ्यात काळात काढायची मग बेबीला थुका लावला तरी बाईचं पोट राहिलं बाई जोरात गागून उठली मग बाईनं केलं काय अशी चुली जवळ गेली चुलीच्या आळ्यात हागली 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 बाईला 100 रुपये दिले. चांगलं केलंय मल्हारी मामाला. आमच्या 100 ला 200. आहा काय तर घालून घेते आपली.
नाही आता ते तर झालं तिने ऐकून घ्या. आता तुम्हाला ऐकून घेतला त्यांनी. त्यांनी ऐकून घेतलं. आता त्यांनी 100 रुपये दिले आहा. आणि चांगलं केलंय मल्हारी मामाला. आहा. आमच्या 100 200 रुपये सोडा. आहा. नाही तर वाघ्याच्या तोंडाचा भरोसा. आहा. वाघे काय करतात काही उचलून काही गात्या म्हणून महाराज आहा. मला इज्जत घालून घेतलं त्या 200 रुपये. काही वाईट बोलतो. नाही नाही यांचा तोंडा पहिले या शंभरचा ते नथीवाली बाईचा नंतर भाऊ काय अहो त्यांनी टाक ऐकून घेतला ना. त्यांनी 100 सोडले ना बरं तुमच्यावर. त्यांनी खाली गोन घालून ऐकून घेतलं. आता तुमच्या वेळ आली तुम्हाला खाली गोन घालून ऐकायचं. एकदा वागेत काही बोला तेव्हा ती बाई म्हणती माना माना म्हणती. ती बाई म्हणती माना माना. आम्ही नाही काय म्हणते ती पैसे बोलते पैसे. हे आम्ही नाही कल्पनाबाईचे पैसे बोलता 100 रुपये. म्हणून तुम्हाला सांगितलं की 100 ला 200 रुपये सोडा. नसेल तर ऐकून घ्या. म्हणून महाराज मल्हारी मामा जवळ पैसे नाही घे म्हणून मल्हारी मामाला काय सांगायचं. मल्हारी मामाला हरवलं. अरे हरवलं. म्हणून महाराज कल्पनाबाई काय म्हणते. काय म्हणते. आपण नाही बोलत बरं का हो. हे कल्पनाबाई बोलत कल्पनाबाईचे पैसे बोलत पैसे बोलत आहे. म्हणून महाराज म्हणून कल्पनाबाईनं काय सांगितलं. काय सांगितलं. मांडवाच्या दारी घासाई बाई ग बाई पैसा 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 कल्पनाबाई काय म्हणते. हा मल्हारी भाऊ गई. कल्पनाबाई काय म्हणते. हा मल्हारी भाऊ कसा बसला खाईस आपली धारणगावची पाहुणी लक्ष्मीबाई. हा म्हणजे आमची भारताई. आहा. यांनी 50 रुपये सवाल केला. आणि चांगलं केलं ते दोघी जणीला. दोघी पण एक राधाबाई आणि एक मंदाबाई. राधाबाई दराडे आणि मंदाबाई नागरे या दोघींना सांगितलंय आमच्या 50 रुपयाला 100 रुपये सोडा. आई वाऱ्या दिवस मोठ्याने आम्हाला उगवायला. दिवस मोठ्याने
राधाबाई दराडे यांनी 100 रुपयाचा सवाल केला आणि सांगणं केलं रे त्या पेसगावच्या पाहुणीला आणि अजून सांगणं कोणला केलंय धारणगावच्या पाहुणीला त्या दोघी मिळून पैसे घेऊन 100ला 200 रुपये द्या मग राधाबाईचं काहीच खरं होणार नाही. बात आईचे पक्ष 50 जाम आहे अजून 50 द्या फक्त. आता राधाबाईला हा गावलं रे आपलं हा गावलं रे राधाबाईला मला 200ला 400 रुपये सोडा नाहीतर तुमची काय खरी मजा नाही. त्यांच्या एंटम मध्ये पैसेच राहिले नाही त्यांचं एंटम कार्ड इकडे बसले. अरे एटीएम कार्ड एटीएम कार्ड बरोबर त्यांना मला 400 रुपये द्या नाहीतर राधाबाईला काय सांगायचं काय सांगायचं. गोरीच्या गोऱ्यापणा गसई बाई ग बाई गटावरी गसई बाई ग बाई बाई ग खोबऱ्याची वाटी बाई वाटी ग वाटी बाई खोबऱ्याची वाटी बाई वाटी ग वाटी बाई वाटी खोबऱ्याची वाटी बाई वाटी ग वाटी बाई वाटी खोबऱ्याची वाटी बाई वाटी ग वाटी बाई वाटी. राधाबाई काय करत होती काय करते बेसगावच्या पाहुणीचे पैसे बोला ते बघ का बेसगावची पाहुणी काय म्हणती आणि ही राधाबाई घसई बाई ग बाई उष्ट्या पत्रवाड्या काठी बाई काठी उष्ट्या पत्रवाड्या काठी बाई काठी ग काठी बाई काठी उष्ट्या पत्रवाड्या काठी बाई काठी ग काठी बाई काठी. बेसगावची पाहुणी जाग द्याला रे रामाने पाहुणी जाग हो रामाने हो रामाने रुपया हो रामाने करी दादा राधानी हो राणी राधानी हो राणी. हे दोन कावळे का 100 रुपये मावाले वागत आहे सोड. 100 रुपये दे तू आधी बरोबर नाही 100 रुपये द्यायला पाहिजे. चंद्र बोलतो अरे माडी तुले गिरगे तुले कोण